साहेब आम्ही एक सांगतो, तुम्ही पालकमंत्री आहात, आमचे राजेश क्षीरसागर साहेबसुद्धा आहेत, आमदार आहेत, अधिक तुम्हाला सांगतो महाडिक साहेबसुद्धा आहेत. तर आम्हाला त्यांच्याकडे एकच विनंती आहे की रिक्षावाला असून दे किंवा सर्वसामान्य नागरिक असून दे, तर त्यांना या घरगुती गॅसचं पण रेट वाढलेले आहेत, LPGचं पण वाढलेलं आहे, अधिक महागाई पण वाढलेली आहे. अजून किती दिवस युद्ध चालणार हे काय गॅरंटी नाही. तर LPG गॅसचा तुटवडा कमी पडता कामा नये. आणि दुसरी गोष्ट साहेब सांगतो, आता जे 4 दिवसात जे रेट वाढलेले आहेत त्याची पूर्ण शहानिशा करून आम्हाला योग्य न्याय द्यावा, आमची हीच विनंती. नाही तर साहेब आम्ही आमचा हाय असा म्हणता ना रिक्षाधारकांच्या मोर्चाकडून आम्ही ते LPG गॅस पंपावर धडकणार आणि त्यांना आम्ही स्वतः जा विचारणार की तुम्ही कुठल्या अनुषंगानं वाढवलं तुम्ही सांगा. जर तुम्ही असं जर करत असाल हे एक प्रकारचा अन्याय आहे. मग रिक्षावाल्याला न्याय मिळणार कधी? सर्वसामान्याला न्याय मिळणार कधी? आमच्या माता भगिनी आहेत त्यांना सुद्धा न्याय मिळणार कधी? आता परवा दिवशी पेपरसुद्धा आम्ही वाचवलं, लाकडाची चुल्या पेटवावं लागतील, सगळं लागेल, त्यांना लाकडं पण मिळणार नाही. ही सगळी गोष्ट आहे. हो देव करो असं होऊ नये. मी असं म्हणतो, माझ्या देशात तर होणार नाही, गॅरंटी देतो. कारण काय देवाच्या पुढं आपण कोणी जाऊ शकत नाही. तर मी हेच म्हणतो, यांना निवेदन करतो पालकमंत्री साहेबांना, आमदार साहेबांना की तुम्ही साहेब यात लक्ष घालावे आणि योग्य रिक्षावाल्यांना न्याय मिळवून द्यावा. जे काय जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची, या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.